अभ्यास स्पर्धा गुणवत्तेचे निकष ठरवण्यासाठी परीक्षा आणि त्यातले मार्क्स बोर्डाच्या निकालांचं सर्वांनाच असलेलं प्रचंड आकर्षण आणि राज्यभरातून पहिला किंवा पहिली येण्याचं अनेकांचं असलेलं स्वप्न. ही आहे आजच्या शिक्षण पद्धतीची अवस्था, दुरवस्था किंवा वास्तव. वास्तवातल्या याच स्वप्नांच्या पूर्तीसाठी उभे राहतात काही स्वप्नांचे शिलेदार, जे तयार करतात यशाचे काही हमखास पॅटर्न. त्यातलाच एक लातूर पॅटर्न. आंध्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या लातूर जिल्ह्याचं नाव लातूर पॅटर्नमुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. लातूर पॅटर्नची सुरुवात जिथून झाली ते महाविद्यालय राजर्षी शाहू महाविद्यालय. बहुजन समाजातील व ग्रामीण नाळ असलेल्या काही ध्येयवादी तरुणांनी लातूर येथे शिवछत्रपती शिक्षण संस्थेची 1968 मध्ये स्थापना केली आणि याच महाविद्यालयामध्ये लातूर पॅटर्नची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1980-85चा तो काळ. त्या काळामध्ये मराठवाड्यातला विद्यार्थी पूर्वी ज्याप्रमाणे अभ्यासक्रम चालायचे त्याचप्रमाणे शिकत होता. पण कालांतराने विकसित झालेला शाहू पॅटर्न, लातूर पॅटर्न पुढे आलात आणि त्या माध्यमातून मराठवाड्यातली हजारो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरकडे जात होती, ज्या माध्यमातून एक वेगळं विश्व या विद्यार्थ्यांना मिळालं होतं. ते विश्व आजही अगदी कायम आहे. सुरुवातीला हा पॅटर्न शाहू पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागला. महाविद्यालयाचे प्राध्यापक खासगी शिकवणीचे वर्ग घेणार नाहीत असे त्यांच्या नियुक्तीपत्रात स्पष्टपणे उल्लेख करून त्याची काटेकोर अंमलबजावणी संस्थेने केली. आर्थिक आणि इतर सर्व घटक प्रतिकूल असताना संस्थाचालकांचा ध्येयवाद, प्राचार्य, प्राध्यापक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दूरदृष्टी व अथक प्रयत्नामुळेच शिक्षणातील एका अनोख्या पॅटर्नची निर्मिती झाली. हे सर्व केलं त्याच्यामुळे एक प्रकारची पालकांची विश्वासार्हता वाढत गेली. आम्हाला असं दर वर्षाला करावं लागलं. 70 ते 80चं जे दशक आहे हे आमच्या केवळ वन साइडेड आमचे एफर्ट्स होते आणि वरचीवर आमचे निकाल वाढत गेले आणि 1980ला पहिल्या प्रथम आमचे विद्यार्थी 12वी बोर्ड परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आले. राजर्षी शाहू महाविद्यालयाची आर्थिक स्थिती सुरुवातीला अत्यंत बिकट होती. लातूर शहरातील एका उपेक्षित मागास भागात सुरुवातीला हे महाविद्यालय सुरू झालं. लातूर शहरात त्यावेळी भव्य इमारती व आकर्षक परिसर असलेली इतर महाविद्यालये असल्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक नसत. ह्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की दोन गोष्टीचं महत्व जास्त आहे. आपल्याकडं सुरुवातीला पैसा कमी असतो म्हणून प्राध्यापकाच्या आणि इतर नोकर चाकर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकामध्ये आपण संस्थाचालक काही मदत म्हणून पैसा घेत होते. पण आम्ही ह्या प्रथेला बंदी घातली आणि जो कुणी पात्र आहे, जो कुणी खऱ्या अर्थानं गुणवत्तापूर्ण आणि पात्रतेवर आधारितच आपण अपॉइंटमेंट्स ही सुरुवात केली. 1970च्या दशकात संपूर्ण मराठवाडा शिक्षणाच्या स्पर्धेत खूप मागे होता. यामुळे मराठवाड्यातील वैद्यकीय, इंजिनिअरिंग व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी मराठवाड्याच्या बाहेरचे असत. गुणवत्तेअभावी मराठवाड्यातील काही मोजकेच विद्यार्थी यासाठी पात्र ठरत असत. यावर तोडगा काढण्यासाठी या महाविद्यालयात नवीन उपक्रम राबवण्याची मालिका सुरू झाली. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकरता असलेल्या दीर्घ मुदतीच्या सुट्ट्या, धार्मिक सण व उत्सवाच्या सुट्ट्या कमी करून जादा तास घेण्यात येऊ लागले. विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे सराव करून घेण्यास सुरुवात झाली. यामुळे लातूर पॅटर्न म्हणजे नियमापेक्षा जास्त काम होय असं गणित रूढ होऊन गेलं. लातूर पॅटर्नच्या स्थापनेपासूनच जादा तास काम करण्याचं कर्मचाऱ्यांच्या अंगवळणी पडलं. बोर्डाच्या आणि विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे कर्मचारी आपापले नियमित वर्ग सकाळी घेऊन दुपारी स्वतंत्र वेळापत्रकानुसार वर्ग घेत असत. आम्ही
सर्वात मोठा जर प्रयत्न केला असेल की टीचिंग फील्डमध्ये पालकांची इन्व्हॉल्वमेंट वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीनं पालक मेळावा किंवा पालक बैठक वेळोवेळी आयोजित करणे, अशा तऱ्हेने पालकांना वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी कॉलेज काय करत आहे आणि पालकांनी काय करायला पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये करतो आणि पालकांचा इतका उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळतो की जवळपास 100% विद्यार्थ्यांचे पालक या पालक बैठकींना असतात. लातूर पॅटर्नचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्राध्यापकांची निवड सुद्धा अभिनव पद्धतीने करण्यात येऊ लागली. प्रथम प्राध्यापकांची निवड संस्थेबाहेर तज्ज्ञ व्यक्तींकडून करणे, त्यातल्या सर्वोत्तम तिघांना प्रत्यक्ष वर्गावर शिकवण्यासाठी पाठवणे आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीचा उमेदवार प्राध्यापक म्हणून नियुक्त करणे असे याचे स्वरूप होते. यामुळे निवड प्रक्रियेत पारदर्शकता आली. आणि आमच्याकडे 22 सराव परीक्षा एकेका विषयाचे होतात. त्या सराव परीक्षेमुळे लातूरचं जे विद्यार्थ्यांचे जे अभ्यासामध्ये जे हे असतात गुणवाढ होते, त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये कुठं चूक झालो, 22 परीक्षा घेतल्यामुळे प्रत्येक परीक्षेमध्ये आपण कुठं चुकतो हे लक्षात येते. विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून बक्षिसं व पारितोषिकं देण्याची पद्धत महाविद्यालयात विकसित करण्यात आली. यासाठी शहरातील व परिसरातील दानशूर व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचं फलित म्हणून आज बोर्डाच्या व विद्यापीठाच्या परीक्षेतील जवळपास सर्व विषयांसाठी बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. थोडक्यात परीक्षेपूर्वीच्या नियोजनापासून निकालानंतरच्या उत्तेजनार्थ योजना अशा सर्वच ठिकाणी काटेकोर लक्ष ठेवून हा पॅटर्न जाणीवपूर्वक विकसित करण्यात आला. सामाजिक समतेचा, अन्याय विरोधातल्या संघर्षाचा, एक कृती सामाजिक हिताची, शोषितांसाठीच्या न्यायाची, एक निर्धार सामाजिक बांधिलकीचा, खरा आवाज महाराष्ट्राचा. जय महाराष्ट्र, आपलं न्यूज चॅनल. पेट को बीच से निकालें. जब पेट को बीच से निकालते हैं, साइड से अंदर खींच लेते हैं. ये सब मन से होगा, संकल्प से. हम एक ऐसा भारत देखना चाहते हैं जहां एक भी व्यक्ति की मौत बीमारी के कारण से ना हो, भूख के कारण से ना हो. अज्ञान और अभाव मुक्त हो हमारा देश. बाबा रामदेवांचा आरोग्य योग रोज सकाळी 6 ते 7. एखादं झाड परिश्रमपूर्वक वाढू द्यावं लागतं, नंतरच ते मूळ धरतं. लातूर पॅटर्नचं तसंच झालं. 1980 नंतर लातूर पॅटर्न हळूहळू जोम धरायला सुरुवात झाली.
हा उपक्रम सतत 10 वर्ष राबवल्यानंतर लातूरमधले 3 विद्यार्थी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येऊ शकले. लातूर पॅटर्नचा पहिला गुणवंत विद्यार्थी संग्राम भगवानराव गायकवाड हा बोर्डात 12वा आला होता. या निकालामुळे संस्था चालकात, प्राचार्यांमध्ये, प्राध्यापकांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला. आम्हाला अनुभवांतीच समजलं की याला नियोजन लागतं. 2 वर्षाचं पूर्णपणे नियोजन लागतं. 11वीच्या सुरुवातीपासून ते 12वीच्या शेवटपर्यंत 2 वर्षाचं नियोजन लागतं. आम्ही ते करायला लागलो की 11वी कधी संपवायचं, 12वी कधी सुरू करायचं. आणि आमचं कॉलेज हे पहिलं होतं की 11वी आम्ही साधारण डिसेंबर महिन्यात, त्याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यातच संपवायचं. आणि 1 जानेवारीपासून आम्ही 12वीचे वर्ग सुरू करायचो. 1 जानेवारीपासून ते पुढच्या ऑगस्टपर्यंत 7-8 महिन्यात 12वीचा अभ्यासक्रम संपवायचा. आणि मग नंतर मात्र केवळ रिव्हिजन, उजळणी आणि सराव परीक्षा ह्याच्यावर भर दिलेला असायचा. 1999 पासून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा सुरू झाली. 2004 पासून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी सुद्धा प्रवेश परीक्षा सुरू झाली. लातूर पॅटर्न या परीक्षेत सुद्धा कायम राहावा म्हणून विशेष नियोजन व प्रयत्न करून सीईटीची खास तयारी येथील विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाऊ लागली. त्यामुळे सीईटीच्या परीक्षेतही लातूर पॅटर्न दिसून आला. लातूर पॅटर्न हा केवळ मेडिकल आणि इंजिनिअरिंग पुरता मर्यादित राहिला नाही, तर लातूर पॅटर्नने आपला ठसा सामाजिक क्षेत्रातही उमटवला. इथल्या शिक्षण संस्था या सामाजिक चळवळीचं केंद्र म्हणून काम करतात. अगदी राजर्षी शाहू महाविद्यालयाचं जरी उदाहरण आपण घेतलं तर इथून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असेल किंवा बाबा आमटेंच्या सोमनाथ प्रोजेक्टवर जाणारी तरुण मंडळी असतील, ही मोठ्या संख्येने या ठिकाणाहून त्या चळवळीमध्ये सहभागी होत असतात. आणि ही चळवळ बळकट करण्याचं, या चळवळीला ताकद देण्याचं काम इथल्या तरुणांनी केलेलं आहे. 12वीतल्या यशाची परंपरा पुढे विद्यापीठीय परीक्षेत सुद्धा दिसून आली. अपवाद वगळता गेल्या 10 वर्षांपासून विद्यापीठाने घेतलेल्या BA, BSc व विशेषतः BCOMच्या परीक्षेत पहिल्या 3 पैकी 3 विद्यार्थी लातूर पॅटर्नचे असतात. शाहू विद्यालयाने हा पॅटर्न सुरू केला. माझ्या मोबाईल फोन लावायला